आंघोळ करून येऊन बघतोय तर समर्थ लोळतोय. म्हणलं वा अरे उठ की म्हणलं जरा. ही बघ बाकीचे कॅरम खेळते तू पण खेळ म्हणलं. नंतर बॉडी लोशन लावत होतो. आली की हे दोघं तिघं आम्हाला पण द्या. म्हणलं बरं तुम्हाला लावायचं बरं घ्या म्हणलं घ्या लावा. तिथून बाहेर आलो. बाहेर येऊन बघतोय तर हे आपलं दोरीवरच्या उड्या खेळत होती. म्हणलं छान. परत पहिल्यानं बसला होता. तिकडं बाकीची पोरं लगोरीचं बघत होती आणि मोठी पोरं आपली क्रिकेट खेळत होती. क्रिकेट त्यांचा आवडता खेळ आणि माझा तर लयच. मग म्हणलं आपण पण जरा खेळून घ्यावं. लय दिवस झालं मला क्रिकेट खेळलो नाही. म्हणलं टाका रे म्हणले मी पण खेळतो म्हणलं जरा. क्रिकेट खेळण्याची जी मजा आहे ना ती बाकी कुठल्या ह्याच्यातच नाही. क्रिकेट म्हणजे एक वेगळंच असते. लय आवडतं बाबा आपलं तर क्रिकेट म्हणलं. पोरांना म्हणलं बास बाबा खेळा आता तुम्ही म्हणलं. तिकडून आला आतमध्ये आणि बघतोय तर ही अभ्यास करत बसले. म्हणलं कर कर कर. परत समर्थ दिसला. म्हणलं का रे हा डान्स करतोय. नंतर डायरेक्ट जेवणाचा व्हिडिओ. आज परवा चिकन होतं खायला. म्हणलं आता काय ही बघा ही म्हणतंय आज चिकन लय भारी जेवायचं मस्त पोट भरून. ही तर म्हणतंय जेवायचं मग पोट भरून आणि झोपायचं म्हणतंय. म्हणलं वा. नंतर भरली शाळा भरल्यावर देशमुख सरकडे गेलं तर देशमुख सरच्या वर्गात ही पोरं सगळी ध्यानात बसली होती. परत सुटली शाळा आणि मग शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळत होती. ही जायला निघाली घरी आणि क्रिकेट खेळताना मग त्यांच्याबरोबर शेटे सर पण क्रिकेट खेळत होते. पोरांना पण भारी वाटत होतं सर बरोबर क्रिकेट खेळतात म्हणून. मग परत तिकडून बघतो ही अर्ध एकटीच बसली. म्हणलं काय काय करते. मला म्हणते शांत बस. मी म्हणलं बरं. तिकडून चिमणी दिसली. मग परत जायच्या टायमाला सार्थक म्हणलं चला टी शर्ट आणायला जायचं म्हणलं आपल्याला. मग चाललो बाहेर आणि आभाळ बघतोय तर काय कलर दिल्यासारखं दिसायला लागले. मग काय तिथनं आला इकडं फ्रेंड्समध्ये टी शर्ट घ्यायला. तिथं सार्थकचा मित्र भेटला. ते दोघं जण बोलले. ते म्हणला जा आतमध्ये घे. मग त्याला टी शर्ट घेतला. मग हे म्हणला भारी दिसतंय म्हणला ते. मग बिल वगैरे केलं आणि मग निघाला तिथून आम्ही. शाळेत आल्यावर बघतो हे अभ्यास करत बसलेत सगळे. तिकडे सर्वदे सर आपल्या पोरांबरोबर गप्पा मारत होते. मग त्यांनी बघितलं व्हिडिओ दिसतायत म्हणून. इकडे सर्वदे सरचा आरू दिसला. म्हणला का आरू काय करतोय. तर फुगे उडवतोय म्हणला साबणाचे. मी म्हणलं बरं बरं बरं. चिमणी कशी पकडत तिथे बघा.